हे बघा आमचे जंगलामधील खोर कसं वाटतंय सांगा बरे. उन्हाळ्यामध्ये तुम्ही कधी काढलेत का? बघितलेत का खेकडं उन्हाळ्यामध्ये? हे जास्त करून हे प्राणी जास्त करून हे ना ते पावसाळी मिळतो. ह्या एक नंबर पाणी. मंडळी, इतिहास कोणताही असो तो आपण विसरता कामा नये. मग तो छत्रपती शिवाजी महाराजांचा असो किंवा ह्याच्या अगोदर जे घडलेलं आहे ते असो. कारण इतिहासापासून आपण भरपूर काही शिकत असतो. त्यांच्यापासून काही ना काहीतरी आपल्याला शिकायला मिळतो. असंच आज आपण एका ठिकाणी जाणार आहोत ज्या ठिकाणी आमचे पूर्वज राहत होते. म्हणजे श्री मलंगडाच्या पायथ्याशी असलेलं आमचं छोटंसं घर आहे, ज्या ठिकाणी आमचे आजोबा पणजोबा जे वास्तव्य करत होते. अशा ठिकाणी आपण आज भेट देणार आहोत. तर आता आपण श्री मलंगडाच्या पायथ्याशी थांबलेलो आहोत, जे जस्ट आता पोहोचलेलो आहोत आपण. तर इथून आम्ही पायी पायी जाणार आहोत. तर चढायला सुरुवात केलेली आहे. बाकी मंडळी पण आहे, भरपूर लोक ते पण निघालेले आहात. त्या ठिकाणी आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत की जे आपले जे वाढवडलं होतं, म्हणजे आजी आजोबा किंवा पणजोबा वगैरे असे सर्वजण जे त्यांचं जे राहणीमान होतं, म्हणजे त्या लोकांनी तिकडे वास्तव्य केलं. तर त्या ठिकाणी ते लोक काय काम करायचे, कसे जगायचे, म्हणजे कसे राहायचे, काय खायचे, ह्या गोष्टी आपण थोडा दाखवण्याचा प्रयत्न करूया. पहिली ह्या ठिकाणी मी पहिली एक व्हिडिओ बनवलेली आहे. ती त्या व्हिडिओमध्ये म्हणजे ती आमच्या भाषेमध्ये केलेली, म्हणजे आम्ही आदिवासी कातकरीमध्ये मोडतोय. तर ती भाषा तुम्हाला थोडी ऐकायला थोडा वेगळंच वाटत असेल. त्यामुळं आज मराठी भाषेमध्ये आज ही व्हिडिओ घेऊन येत आहे. कारण की प्रत्येकाला हे कळावं की आदिवासी समाज हा पहिले जंगलामध्ये राहायचा, हे सर्वांना माहिती आहे आणि अजूनही जंगलामध्ये राहतात. पण तिकडच्या काही आठवणी आहेत, त्या आठवणी आपल्याला जिवंत ठेवणं हे आपल्याला भरपूर गरजेचं आहे. म्हणून आम्ही आज सर्व फॅमिली पनवेलवरून निघालेले आहोत आम्ही ते पाहण्यासाठी. जे लहान लहान मुलं आहेत त्यांना जे गोष्ट माहिती नाही, कारण खूप वर डोंगरावर ते घर आहे. हजीमलंग, पहिले हजीमलंग बोलायचे, आता श्री मलंगड त्या डोंगराचं नाव ठेवलेलं आहे. कारण आपला देवस्थान आहे तिकडे मच्छिंद्रनाथ, त्याच्यामुळे आता श्री मलंगड असे नाव नवीन देण्यात आले आहे. ठीक आहे, तर आपण निघूयात. सर्व मंडळी पुढे गेले, मी एकटाच मागं राहिलोय. तर चला भेटूयात वर. चला, तिकडे आपण नवीन जे खात होते, म्हणजे खेकडं वगैरे जे आहेत, खेकडं पकडणे ते कसं पकडतात किंवा शिकारी कसं करतात, परत ते भट्ट्या करायचे, भट्टी वगैरे कोळसा भट्टी करायचे, असं वेगवेगळ्या प्रकारचं तिकडं ते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी करत असेल. आणि मग ते घेऊन ते लोक श्री मलंगडाच्या मलंगडावर जे आपले आहे हॉटेल्स वगैरे आहेत, त्या हॉटेलमध्ये ते कोळसा विक्री करून मग त्यातून काय जे थोडंफार काय पैसा मिळेल ते त्याच्यामध्ये त्याने ते सामान वगैरे आणायचे, राशन वगैरे भरायचे. 2 वर्षापूर्वी आलो होतो या रस्त्याने, पण आता व्हिडिओ काढण्याच्या नादामध्ये मी मागे राहिलो आणि मला सर्व टाकून गेले. मी एकटाच राहिलोय मागे. हा पण रस्ता तिकडे जाईल तर बरा, नंतर जायचं भलतीकडेच, समजत नाही काय. हे बघा मलंगडाचा डोंगर. काय ग्रेट असतील ना आजोबा, कसं चढत असतील एवढ्या डोंगरामध्ये. अवघड आहे बापरे. नशीब आम्ही तिकडे गेलो,
नाहीतर आम्हाला पण इकडे डोंगर करून आयुष्य गेले असतं आमचं. नको, आजी आजोबांना सला नाही बापे. थोडाच अर्धा ते 1 किलोमीटर करून आलो. हाऊस झाले हाऊस अक्षरशः. दुपारी 2 वाजलेत. भूक पण लागली आणि सर्व मंडळी गेले वर. मी एकटाच राहिले माझा. हाऊस झाले. I've got scars in all the wrong places. It sure feels that way. I know it does. कसा आवाज येतोय बघा. घाबरलो ना मी. हा एक झाड दुसऱ्या झाडाला घासतोय, त्याच्यामुळे आवाज येतो कर 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 कर. असं वाटतंय भूत. हे बघा, जंगलातलं भूत अशा प्रकारे असतं. हा, जोरचे अजून. अशा प्रकारे आवाज येतो जंगलामध्ये. एक झाड दुसऱ्या झाडाला घासतो, मग एक वेगळाच आवाज येतो. असं वाटतं काहीतरी कोणतरी ओरडतो का काय. हा, आणि आपण म्हणतो भूत आहे भूत. त्या आवाजाला बघून आपण ऐकून ते घाबरून पळून जातो आणि जंगलामध्ये कोण येत नाही. अशी आयडिया असते ती. आयडिया नाही, भीती असते भीती. मुळात भूत असतो की नसतो मला तर काय माहिती नाही. तुम्हाला जर माहिती असेल, तुम्ही जर पाहिले असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि कृपया त्यांचा पत्ता द्यायला विसरू नका. काय बोलता? ठीक आहे. तर आपण आता दुसऱ्या टावर पर्यंत पोहोचलो आहेत. हे बघा खालचा टावर आणि हा वरचा टावर. हा इथे वरचा टावर. वाव, तुम्ही मलंगड पाहू शकता. थोडा दिसायला लागला. नमस्कार मंडळी. हे बघा, मी मागे राहिलेलो तर आमचे शेवल्या दादा घ्यायला आले आम्हाला म्हणजे मलाच. हे बघा मुंग्यांचं घर ना रे. मुंग्यांची घर ते मुंग्यांचे खाणं बोलतात त्याला. खाना तो गवतावरचा जो असतो ना, दाना असतो. दाना बियाणा. हा, गवतावरचा जो बियाणा असतो ते मुंगी लोक सगळं ते घेऊन जातात आणि त्यांच्या बिळाजवळ घेऊन ठेवतात. त्यातला आतमधीचा जो दाना असतो ते खातात आणि तुसा असतो तो बाहेर फेकून देतात.
जंगल जंगल म्हटलं की आदिवासी आदिवासी आलं की जंगल. तर मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत ज्या ठिकाणी आपल्याला जायचं होते त्या ठिकाणी. तुम्ही बघू शकता जुन्या काळातील घर अजूनही तसाच्या तसाच. मोठी मोठी झाडे, समोर डोंगर, हिरवे हिरवे झाडं आपल्याला बहरलेली दिसत आहेत. तुम्ही बघू शकता मोठे मोठे झाडे, कमीत कमी 30 ते 40 वर्षापूर्वीची असलेली ही झाडं आज किती मस्त स्वरूपात आहे. तर फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहोत आणि आता जे सक्सेस काय असतो सक्सेस ते आता मला समजलं. जेव्हा पोचतो ना आपण एखाद्या ठिकाणी तेव्हा इतका भारी वाटतो का सर्व थकान विसरून जातो. येताना हाऊस झालेली पण आता बरं वाटायला लागले जरा. हाऊस झाले म्हणजे पूर्ण हाऊस झाली. आणि आता आपण नेमकं लोकेशनवर पोहोचलेलो आहोत. आता आपण हे बघा, तुम्ही बघू शकता आपण माझ्या पाठीमागे जे दिसते ते आमच्या आजोबांचं घर. म्हणजे इंग्रजांचं काळ होतं त्या टायमिंगला पण लोक इथे राहायचे. म्हणजे लोक म्हणजे आमचे आजोबा इथेच राहायचे. देश स्वतंत्र झाला नव्हता तेव्हा पण आजोबा आणि आजी आमची फॅमिली सर्व इकडेच राहायची. आता तुम्ही बघू शकता इकडे सर्व फॅमिली आलेली आहे. तर जेवणाची तयारी चालली. हे मिस्टर काय आमचं नाव काय, मिस्टर विशाल, ते खरड पंचायत समिती मधलं अध्यक्ष आहेत. ते आता आपल्याला हे बघू शकता तुम्ही, जेवणाची सोय चाललेली आहे. जेवायची इच्छा नाही राहिली, एवढं दमलेलो. तर चला थोडं काहीतरी खाऊया नंतर बोलूया. चला मग आम्ही जाणार खेकडं पकडायला. आदिवासी स्टाईल मध्ये खेकडं पकडणार. घेणार ना वाघाचे 2 पिल्लं घेणार. हे वाघाची पिल्लं इकडे या, इकडे या, इकडे या. हे बघा ऋषभ भाई सवार झाडावर चढलेला आहे डायरेक्ट. ऋषभ भाई सवार झाडावर हो गया सवार. दुपारच्या जेवणाची सोय चाललेली आहे इकडे. तुम्ही बघू शकता चुलीवरचं जेवण चालू आहे. इकडे मामांनी मटण शिजवायला घेतलेलं आहे. ते आचार्य आहेत खरडगावचे. लग्न समारंभ असले, हल्दी वगैरे असले तर ते सर्व हे स्वतःच बघतात. तुम्ही बघू शकता. आपलं मटण भात तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण जेवायला बसूया. भरपूर भूक लागलेली आहे. नमस्कार. जंगलामध्ये जेवण्याचा आनंद वेगळा असतो. काही बनवा एक नंबर वाटतो. आज आम्ही चिकन बनवलेलं आहे जंगलामध्ये. चिकन चमचमीत चिकन बनवलेलं आहे मामा साहेबांनी. हे कोण हा खाली? हे पतू पतू रसा आण रसा.
ठीक आहे ना रसा. अरे उंदीर आहे